नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA प्रथम वर्षाच्या आपल्या आधुनिक मराठी कथा वाङ्मय या अभ्यासपत्रिकेच्या पहिल्या कथेला सुरुवात करत आहोत. यापूर्वी आपण कथा म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याचे विशेष कोणते आहेत, या गोष्टी सगळ्या अभ्यासलेल्या आहेत. आता आपण प्रत्यक्ष कथेला सुरुवात करत आहोत आणि ती कथा म्हणजे अतिथी देवो भव. या कथेचे कथाकार आहेत वामन कृष्ण चोरघडे. एक लघुकथा लेखक म्हणून ते मराठी साहित्यामध्ये, मराठी कथा वाङ्मयाच्या प्रांतामध्ये प्रसिद्ध आहेत. कथा, बालसाहित्य, लोककथा, चरित्र आणि विपुल स्वरूपाचे अनुवादित साहित्य त्यांचं आपल्याला उपलब्ध आहे. 1932मध्ये त्यांची अम्मा ही पहिली कथा प्रकाशित झाली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अनेक प्रकारचे कथासंग्रह आलेले आहेत. सुषमा, हवन, यौवन, प्रस्थान, पाथेय, संस्कार, प्रदीप, ओंजळ, नागवेल, ख्याल, साध, प्रेरणा असे कितीतरी कथासंग्रह त्यांची एकापाठोपाठ एक येत गेले, प्रकाशित झाले आणि एक दिग्गज प्रकारचा कथाकार म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत. त्यांच्या निवडक मराठी कथांचे 2 संग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच जडणघडण हे त्यांचं आत्मचरित्रही मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत. याशिवाय साहित्याचे मूलधन आणि रंजन आणि बोध, वाङ्मय व वाङ्मय सेवक, सुंदर जीवन, लोककथा आणि समाज जीवन ही त्यांची प्रबंध रूपातली ग्रंथसंपदासुद्धा मराठी वाचकांना अत्यंत महत्त्वाची देणगी देणारी ठरली आहे. त्यांच्या अनेक कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाची आणि विशेषतः मध्य प्रदेश शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीचा मराठी साहित्यामध्ये, विश्वामध्ये एक नावारूपाला आलेला, एक नावाजलेला प्रख्यात लेखक म्हणून वामन चोरघडे यांचा परिचय आपल्याला आहे, संबंध मराठी वाचकांना आहे. आता ही जी कथा आहे, ही अतिथी देवो भव नावाची जी कथा आहे, ही त्यांची खूप गाजलेली कथा आहे आणि ही लघुकथा आहे. विशेषतः लघुकथा या कथा प्रकारासाठी वामन चोरघडे यांचं नाव प्रामुख्याने पुढे येतं. कारण हा लघुकथा वाङ्मय प्रकार त्यांनी भाषेमध्ये, मराठी साहित्यामध्ये रूढ केला, त्याचा प्रचार केला आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणात लेखन केलं. तर ही कथा लघुकथा तर निश्चितच आहे, पण ती वास्तवाला भिडणारी एक कथा म्हणून खूप प्रसिद्ध झालेली आहे. शेती, शेतकरी, शिवार, बैल, बैलाचा सण असलेला पोळा, बैलपोळा या सगळ्या घटनांच्या माध्यमातून अतिथी देवो भव ही कथा एका ग्रामीण विश्वामध्ये, ग्रामीण वातावरणामध्ये तुम्हाला आम्हाला घेऊन जाते आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची त्यांची कथा आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तर या कथेचा नायक पैकू आणि नायिका त्याची पत्नी असलेली बायजा हे 2 प्रमुख पात्र या कथेमध्ये आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हे दोघे पती पत्नी एका पाटलाच्या घरी शेतीमध्ये काम करतात, मोलमजुरी करतात, कष्टाचं काम करतात. प्रामाणिकपणे आपला कष्ट करून आपला उदरनिर्वाह भागवणारे हे कुटुंब आहे. आणि मग खूप दिवस प्रामाणिकपणानं काम केल्यामुळं मरते समयी तो जो पाटील आहे, तो पाटील 8-10 एकराची जमीन या पती पत्नीला, उभयंतांना दान म्हणून देऊन टाकतो. आणि मग खऱ्या अर्थानं या दोघांच्याही कष्टाला खूप उधाण येते. कष्टाला सीमा राहत नाही, पारावार राहत नाही. आणि अशा कष्टात रमलेले हे पती पत्नी, स्वतःची जमीन आहे, आता स्वतःच्या जमिनीमध्ये किती कष्ट करायचे, किती उत्पन्न काढायचं, याची एक महत्त्वाची अशा प्रकारची प्रेरणा किंवा याचं भान त्यांना येतं आणि मग ते खूप जिद्दीनं, कष्टानं परिश्रम करतात, कष्ट करतात. लाल्या ढवळ्या हे त्यांची 2 बैल आहेत आणि या 2 बैलाला ते आपल्या मुलाप्रमाणे जपतात, मुलाप्रमाणे त्यांचं पालनपोषण करतात.
त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि त्यांच्या सहाय्यानं आपली शेती ते करत असतात. आणि मग बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे, शेतकऱ्याचा सखा आहे. तो शेतकऱ्यापेक्षा सुद्धा अधिक कष्ट करून शेतकऱ्याला सुख समाधान मिळवून देण्याचं काम जो बैल करतो, त्या बैलाचा सण शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. त्या आशयाची ही कथा आहे. आणि ही कथा विदर्भ प्रांतामध्ये किंवा विदर्भ प्रदेशामध्ये जी रूढी परंपरा आहे, त्या परंपरेला प्रथेला अनुसरून अशा प्रकारची ही कथा आहे. ती परंपरा अशी आहे की बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला सजवून घरोघर फिरवलं जातं, त्यांचं कौतुक केलं जातं आणि त्या मोबदल्यात त्या बैलांच्या मालकाला प्रत्येक घरी काही ना काही इनाम दिला जातो. पैको हा शेतकरी आहे, त्यांनी नव्याने बैलजोडी उभा केलेली आहे. बैलपोळ्याचा सण आहे. बायजालाही खूप आनंद होतो. सणाच्या दिवशी हे दोघेही बैलाला खूप सजवतात, नटवतात आणि बायजा सकाळी सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करून बैलाला घास भरवते, आपल्या मुलाप्रमाणे त्याला जीव घालतात. आणि मग हा पैकू दिवसभर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये आपल्या बैलाची जोडी घेऊन जातो. घरोघर बैलांचं कौतुक होतं. सजलेले बैल, सुंदर बैल, नटलेले बैल लोकांना आवडतात. सगळी घरं फिरता फिरता पैकू त्या गावातल्या डॉक्टरांच्या घरी आपले बैल जोडी घेऊन जातो आणि तो डॉक्टर साहेबांना आवाज देतो, हाक देतो. डॉक्टर साहेब घरी नसतात, तेव्हा त्यांची पत्नी अर्थात डॉक्टरीन बाई बाहेर येते आणि ती बैलांची पूजा करणं तर दूरच राहिलं, पण बैलांचा अवमान करते. आणि ही गोष्ट पैकूच्या मनाला खूप लागते. कसले रे पैकू, कोणते देव, त्या बाईने विचारले. बाई, दारी देव आणले आहेत, पूजा करा, ही पैकूची हाक. आणि त्याला डॉक्टरबाईने दिलेलं उत्तर. हा नाट्यात्मक प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मग कसले रे पूजा करायची या बैलांची? हो जी, तो डॉक्टरबाईला म्हणतो. कशाला रे ही पूजा? त्या जनावरांना त्यात काहीतरी कळते. अशिक्षितांचे हे खेळ आणि समजुती, आम्हाला यात विश्वास नाही. डॉक्टरबाईचं हे विधान, हा घे तुझा इनाम, असं म्हणून पोटी खोचलेला एक कागदाचा छिटोरा ती पैकूच्या हातावर ठेवते. पैकू तो चिटोरा घेतो सुद्धा, पण त्याचं मन अस्वस्थ आहे की आपल्या बैलांचा खूप मोठा अपमान झाला. या निराशेनं त्याचं मन घेरलेलं आहे. तो दिवसभर फिरतो निराश मनानं आणि संध्याकाळी 11 वाजता तो घरी जातो. तेव्हा दिवे लागलेले असतात. दिव्याजवळ बैल बांधतो आणि तो जेव्हा झोपायच्या अवस्थेत असतो तेव्हा त्याला तो अपमान सहन होत नाही, त्याला झोप येत नाही. मग तो आपली ही सगळी कथा आपल्या पत्नीला बायजाला सांगतो आणि बायजाला पण या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आणि बायजा तो कागद अर्थात चिटोरा, त्यांनी जो जपून ठेवलेला चिटोरा आहे डॉक्टरीनबाईने दिलेला, तो चिटोरा दिव्यावरती धरते आणि तो चिटोरा जाळून टाकते. अर्थात डॉक्टरीनबाईकडून बैलांचा झालेला अपमान त्याचा ती निषेध करते. ही कथा एका ग्रामीण कुटुंबाचं जीवन मांडणारी कथा आहे. व्यक्तीबरोबर प्राण्यांचं जीवन मांडणारी कथा आहे. वर्षभर काम करणारा हा बैल जो शेतकऱ्याचा मित्र आहे, त्याच्यासाठी एक दिवस शेतकरी सण साजरा करतात, त्याच्या कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी. आणि तो त्या दिवशी बैल नसतो तर शेतकऱ्याचा अतिथी देवो भव, पाहुणा असतो आणि तो देवासमान असतो आणि म्हणून त्याची पूजा करायची. हा साधा सोपा आशय, पण ही कथा डॉक्टरीनबाईच्या विधानाने एका वेगळ्या वळणाकडे जाते. आणि ते विधान, कसली रे पूजा या प्राण्यांची, जनावरांची, हे जे डॉक्टरीनबाईचं विधान आहे, ते विधान आपल्याला कथेच्या आशयामध्ये वेगळ्या पद्धतीची भर घालणारं विधान आहे. डॉक्टरीनबाई हे सुशिक्षितांचं प्रतिनिधित्व करतात आणि पैको हा
पैकू आणि त्याची पत्नी ही अशिक्षितांचं प्रतिनिधित्व करतात. या दोन प्रवृत्तींचा संघर्ष या कथेमध्ये आपल्याला वामन चोरघडे यांनी गोवलेला पाहायला मिळतो. तो संघर्ष असा आहे की शिकलेल्या लोकांना किंवा जे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, जे विवेकवादी आहेत, जे विज्ञानवादी आहेत, त्यांना बैलांची, प्राण्यांची पूजा ही खोटी समजूत वाटते, हा खेळ वाटतो. आणि प्राण्यांची पूजा करण्यामुळं आपल्या देशामध्ये अनेक वेळा माणसाचा अपमान झालेला आहे किंवा आपला देश धोक्यात आलेला आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो की गायीसारख्या प्राण्यांची पूजा करण्यामुळं आपल्या देशाचं किती मोठं नुकसान झालेलं आहे. हे सावरकरांनी गोपालन हवे गोपूजन नव्हे या निबंधामध्ये खूप वैज्ञानिक पातळीवर त्याची मांडणी केलेली आहे. तो निबंध जर वाचला तर आपल्या लक्षात येईल की आमच्या देशामध्ये प्राण्यांची पूजा करण्याचा जो प्रघात आहे तो अत्यंत घातक आहे. एवढेच नाही तर त्यामुळं आम्ही कोसो मैल मागे गेलो, हे त्याचं उदाहरण आहे. सावरकरांचा तो निबंध वाचला की लक्षात येईल. आमच्या देशामध्ये माणसासारख्या माणसाला मात्र पशुपेक्षा हीन वागवलं जातं आणि पशूंना मात्र देव समजून त्यांची पूजा केली जाते. हा जो विरोधाभास आहे तो विरोधाभाससुद्धा या कथेमधून आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर माईचं विधान याचंच द्योतक आहे. आणि पैकू आणि त्याची पत्नी बायजा हे अडाणभोळे आहेत, अज्ञानी आहेत. त्यांची कृतज्ञता बैलांच्या प्रती आहे आणि त्याला ते देव मानतात. परंतु आमचा शेतकरी वर्गाच देव मानून देवाची पूजा करण्यामध्ये कसा वाहवत जातो आहे किंवा त्याचं किती आर्थिक नुकसान, शोषण होतं आहे. अनेक तीर्थक्षेत्र आहेत, देवस्थानं आहेत, तिथं जाणं असेल किंवा पुरोहितांना दान धर्म करणं असेल, हे सगळे खेळ हा शब्द वापरला डॉक्टरांबाईंनी किंवा समजुती या शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करणाऱ्या ठरलेल्या आहेत. महात्मा फुले यांचा शेतकऱ्याचा आसोड नावाचा ग्रंथ वाचला तर आपल्या हे सगळं लक्षात येऊ शकतं की शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी इथल्या भटब्राह्मणांनी जो हा सण, उत्सव, वार, उपवास, तापास किंवा विधी आणि त्या विधीला प्रामुख्याने जे काही दान दक्षिणा देण्याचा प्रकार आहे हे जे लागू केलेलं आहे ते, आणि त्यामुळं आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं पिढ्यानपिढ्या झालेलं शोषण हे आपल्या समोर आहे. आणि म्हणून ही कथा अभ्यासताना महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्यांचा आसोड नावाच्या ग्रंथाची आठवण होते. तर या दोन पद्धतीचा संघर्ष या ठिकाणी वामन चोरघडे व्यक्त करतायत. एकीकडे ते ग्रामीण शेतकऱ्यांचं जीवन व्यक्त करतायत, त्यांच्या समजुती व्यक्त करतायत, त्यांचे सण उत्सव प्रकट करतायत, तर दुसरीकडे शिकलेल्या माणसाचं प्रतिनिधित्व करणारं किंवा आज दोन प्रवाह आहेत, पोथीनिष्ठ आणि पोथीविरुद्ध अर्थात विज्ञाननिष्ठ, या दोन प्रवाहांचा संघर्षसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतो. पैकू आणि त्याची पत्नी बायजा हे परंपरेचं भान ठेवतात, परंपरेचं रक्षण करतात. त्यात त्यांना आपलं आद्य कर्तव्य वाटतं ते प्राण्यांची पूजा करणं. तर डॉक्टरीनबाई मात्र विज्ञाननिष्ठ परंपरेचं किंवा विज्ञाननिष्ठ प्रवाहाचं प्रतिनिधित्व करतात आणि ते या जुन्या गोष्टीला मोठ माती देतात. अर्थात भी रघुनाथांच्या कथेतून हे दोन प्रवाह अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रत्ययाला त्यांनी आणून दिलेले आहेत. म्हणून ही कथा लघुकथा तर आहेच, पण लघुकथेमधून एक जीवनपट, एका कुटुंबाचा जीवनपट विस्तृतपणानं सुद्धा, लघुकथेतून सुद्धा पण विस्तृतपणे कसे मांडता येतं याचं प्रत्यंतर आपल्याला या कथेमधून पाहायला मिळालं. ही कथा साध्या सोप्या भाषेमध्ये किंवा अल्पाक्षरयुक्त अशा शैलीमध्ये ही कथा आपल्यासमोर व्यक्त झालेली आहे. ही कथा अभ्यासताना आपल्या मनामध्ये ग्रामीण जीवन, ग्रामीण माणूस, त्याची शेती, त्याचं शिवार याचंही भान निर्माण होतं. आणि म्हणून वामन चोरघडे यांची ही कथा आपल्या अभ्यासक्रमातली ही जी कथा आहे ती आपल्याला एक विचारधन, एक संस्कृती, एक परंपरा आणि दोन पिढीतला संघर्ष देऊन जाणारी कथा आहे. म्हणूनच ती कथा विश्वामध्ये यशस्वी ठरली आहे असे मला वाटते. धन्यवाद.